Good afternoon, everyone. Welcome to the online classroom of Human Resource Management. So, in today's session, we will discuss promotion, transfer, and separation. So, in the last session, we discussed performance appraisal. So, in the performance appraisal, we discussed the process of performance appraisal, what is the meaning of performance appraisal, and different objectives of performance appraisal. So, in the continuation of this chapter, performance appraisal, we will see what is promotion, transfer, and separation. So after performance appraisal, the next process is giving promotion to the employee, or if the performance of employee is not according to the standards of organization, then transfer of employee to the other department or separations. तर आपल्याला पाहायचं आहे की परफॉर्मन्स अप्रायझल ऑर्गनायझेशनमध्ये झालेला आहे आणि जो रिव्ह्यू पिरियड आहे त्या रिव्ह्यू पिरियडनंतर जे रिझल्ट्स आहेत हे डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी एम्प्लॉईसोबत. आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं की परफॉर्मन्स अप्रायझल झालेलं आहे. परफॉर्मन्स अप्रायझल झाल्यानंतर जर त्या एम्प्लॉईचं अकॉर्डिंग टू स्टँडर्ड जर परफॉर्मन्स नसणार तर त्याला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्रामची गरज आहे आणि त्याला ट्रेनिंग दिलं जाणार आणि त्यानंतर त्या एम्प्लॉईची ट्रान्सफरसुद्धा केली जाऊ शकतं अदर डिपार्टमेंटमध्ये. जर त्याचं स्टँडर्ड किंवा परफॉर्मन्स अबोव स्टँडर्ड आहे तर त्याला प्रमोशन दिलं जाणार. तर ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या. तर आता आपण पाहूया की नेमकं प्रमोशन कशाला म्हणतात, ट्रान्सफर आणि सेपरेशन कशाला म्हणतात. So first point is promotion, a movement to a position in which responsibility and preassumed prestige are increased. प्रमोशन म्हणजे काय असतं की पोझिशनमध्ये इन्क्रीज होणं, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणं. एखाद्या पोझिशनला आहे पर्टिक्युलर एम्प्लॉई, कन्सिडर करा की एखादा एम्प्लॉई आहे जो सध्या असिस्टंट मॅनेजर आहे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि त्याचं प्रमोशन झालेलं आहे जनरल मॅनेजर म्हणून. तर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणू, प्रमोशन. प्रमोशन म्हणजे प्रमोट करणं, नेक्स्ट हायरार्कीमध्ये प्रमोट करणं. ॲडव्हान्समेंट विदिन अ ऑर्गनायझेशन इज ऑर्डिनरीली लेबल्ड ॲज प्रमोशन. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये पर्टिक्युलर एम्प्लॉईची ॲडव्हान्समेंट होणं त्यालाच ऑर्गनायझेशनमध्ये काय म्हणतात, प्रमोशन. इट इज ॲन अपवर्ड मूव्हमेंट ऑफ ॲन एम्प्लॉई फ्रॉम करंट जॉब टू द अनदर दॅट इज हायर इन पे, रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेटस अँड ऑर्गनायझेशनल लेवल. जे ऑर्गनायझेशनल लेवल आहेत, फंक्शनल लेवल किंवा ऑपरेशनल लेवल, त्यानंतर मिडल लेवल आणि टॉप लेवल. म्हणजे टॉप लेवलमध्ये कोणते असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यानंतर मिडल लेवलमध्ये येतात फंक्शनल वर्कर्स म्हणजे सर्व मॅनेजर्स. आणि बॉटम लेवलमध्ये कोणते येतात, ऑपरेशनल लेवल किंवा ऑपरेशनल वर्कर्स. तर बॉटमपासून वरपर्यंत सपोज एखादा एम्प्लॉई आहे, तो वर्कर आहे, एक ऑपरेशनल लेवल वर्कर आहे, त्याचं जर प्रमोशन झालं फंक्शनल लेवलमध्ये, म्हणजे त्या एम्प्लॉईचं जर प्रमोशन झालं मॅनेजर म्हणून, तर त्याला आपण काय म्हणू, प्रमोशन, प्रमोट होणं. ऑर्गनायझेशन हायरार्कीमध्ये प्रमोट केलं म्हणजे त्याला त्याची पेमेंटसुद्धा वाढणार, सॅलरीसुद्धा वाढणार, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार, स्टेटस वाढणार आणि ऑर्गनायझेशनल लेवलमध्ये सुद्धा तो वर जाणार. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रमोशन. अकॉर्डिंग टू द E.B. Flippo, promotion involves a change from one job to the another that is better in the terms of status and responsibility. म्हणजे प्रमोशनची डेफिनेशन काय आहे अकॉर्डिंग टू द E.B. Flippo, प्रमोशन इन्व्हॉल्व्स अ चेंज फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब. एका जॉबपासून दुसऱ्या जॉबमध्ये जाणं, त्यामुळे काय होतं, स्टेटससुद्धा वाढतं आणि रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा वाढतात. त्याला आपण काय म्हणतो, प्रमोशन. एक्झाम्पल्स ऑफ प्रमोशन, HR असिस्टंट रिसिव्ज अ प्रमोशन ऑफ HR जनरलिस्ट. एक HR असिस्टंट होता, त्याला प्रमोशन दिलं आणि पोस्ट कोणती मिळाली, HR जनरलिस्ट. त्याला आपण म्हणू प्रमोट करणं किंवा प्रमोशन.
एच आर जनरलिस्ट इज गिवन अ प्रमोशन टू एच आर मॅनेजर. एच आर जनरलिस्टला एच आर मॅनेजरचं पोस्ट मिळणं, त्याला आपण पण काय म्हणू, प्रमोशन. तर हे काही एक्झाम्पल आहेत. देन ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रमोशन. प्रमोशन्स हॅव a positive impact on the employees. Beside higher wages, they are also satisfy the higher order needs of employee. प्रमोशन काय आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतं कोणत्याही एम्प्लॉईवर. कारण एखाद्या एम्प्लॉईच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, त्याची सॅलरी वाढली, त्याचा ऑर्गनायझेशनल स्टेटस वाढला, तर हा नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट राहतं कोणत्याही एम्प्लॉईसाठी. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपण आता पाहूया. टू रिकॉग्नाइज अँड इंडिव्हिज्युअल्स परफॉर्मन्स अँड रिवॉर्ड हिम फॉर हिज वर्क. प्रमोशनचा ऑब्जेक्टिव्ह काय असतं की एखाद्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हे रिकॉग्नाइज करणं, की तो परफॉर्म चांगला करत आहे तर त्याला रिकॉग्नेशन देणं आणि त्याला रिवॉर्ड देणं, हे एक ऑब्जेक्टिव्ह असतं ऑर्गनायझेशनचा. किंवा प्रमोशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे रिकॉग्नाइज करणं. टू पुट द एम्प्लॉई इन द पोझिशन व्हेअर ही विल बी ग्रेटर व्हॅल्यू टू द कंपनी. म्हणजे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला अशा पोझिशनला ठेवायचं की त्या पोझिशनला तो कंपनीसाठी एक इम्पॉर्टंट ॲसेट म्हणून काम करणार. म्हणजे त्या एम्प्लॉईची पोझिशन अकॉर्डिंग टू परफॉर्मन्स राहणार. तो एम्प्लॉई त्याचा 100% पोटेन्शियलनी कोणत्या पोझिशनला वर्क करू शकतो, त्या पोझिशनला त्याला प्रमोट करणं, हा एक मुख्य उद्देश असतो प्रमोशनचा. टू प्रमोट जॉब सॅटिस्फॅक्शन अमंग द एम्प्लॉईज अँड गिव्ह देम अन अपॉर्च्युनिटी फॉर अनब्रोकन कंटिन्युअस सर्व्हिसेस. जर एखादा एम्प्लॉई कंटिन्युअसली चांगलं परफॉर्मन्स देत असणार ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्याला त्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन वाढणार जर त्याचं प्रमोशन झालं तर. टू बिल्ड अप मोरल, लॉयल्टी अँड सेन्स ऑफ बिलॉंगिंग. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं मोरलसुद्धा वाढणार, लॉयल्टी वाढणार जर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईला त्याचा परफॉर्मन्स रिकॉग्नाइज करून प्रमोशन देत असणार, तर नक्कीच त्या कंपनीसाठी तो लॉयल राहणार. टू डेमॉन्स्ट्रेट इफेक्टिव्ह करिअर डेव्हलपमेंट प्लॅन. पर्टिक्युलर एम्प्लॉईचे जे काही पर्सनल गोल्स राहणार, तर ते अचीव करण्यासाठी सुद्धा प्रमोशन मदत करतं. टू अट्रॅक्ट सुटेबल अँड कॉम्पिटंट एम्प्लॉई फॉर द ऑर्गनायझेशन. आणि ह्या जर पॉलिसी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या, प्रमोशन देणं किंवा ट्रान्सफर किंवा सेपरेशन, तर प्रमोशनमुळे काय होतं की जे अदर एम्प्लॉईज आहेत दुसऱ्या कंपनीचे, तर त्यांनासुद्धा वाटणार की या कंपनीमध्ये आपण जॉब करावा, तर ते अट्रॅक्ट होणार कंपनीकडे. टू क्रिएट अमंग एम्प्लॉईज अ फिलिंग ऑफ कॉम्पिटंट विथ देअर प्रेझेंट कंडिशन अँड एनकरेज देम टू सक्सेड इन द कंपनी. म्हणजे एखाद्या पोझिशनवरून जर एखाद्या एम्प्लॉईचं प्रमोशन झालं नेक्स्ट पोझिशनला, तर नक्कीच त्याला ते मोटिवेट करणार. कशासाठी मोटिवेट करणार, की आपण आणखी या कंपनीमध्ये आपलं करिअर डेव्हलपमेंट करावं. तर हे सुद्धा प्रमोशनचं एक मुख्य उद्देश असतो. देन टाईप्स ऑफ प्रमोशन. कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रमोशन्स असतात. ओपन प्रमोशन्स अँड क्लोज प्रमोशन. सो व्हॉट इज ओपन प्रमोशन? An organization or a company considers all individuals within it as a potential candidate and announces it to a various aspirant internally. ओपन प्रमोशन्स म्हणजे काय असतं की अशा काही पोझिशन्स असतात की त्या पोझिशनसाठी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे सर्व एम्प्लॉई, ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर कन्सिडर्ड. म्हणजे एखाद्या पोझिशनसाठी जर प्रमोशन करायचं आहे, तर त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काम करतात त्या प्रत्येक एम्प्लॉईला कन्सिडर केलं जातं आणि त्याला त्या पर्टिक्युलर पोझिशनला प्रमोट केलं जातं. नंतर आहे क्लोज्ड प्रमोशन. ॲन ऑर्गनायझेशन ऑर कंपनी इन विच अ कॅन्डिडेट फॉर हायर पोझिशन ओपनिंग ऑर वॅकन्सीज इज रिस्ट्रिक्टेड अँड नॉट ओपन फॉर ऑल द इंडिव्हिज्युअल्स. जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखादी
पोस्ट आहे जी मोठी आहे, जसं मॅनेजिंग डायरेक्टरची पोस्ट आहे, MDची पोस्ट आहे, तर एम्प्लॉई जे सर्व एम्प्लॉई राहणार ऑर्गनायझेशनचे, तर त्यांच्यासाठी ती पोस्ट राहणार नाही सहसा. कारण जे मॅनेजिंग बॉडीमध्ये की जे काही लोक राहणार, तर त्यांचंच प्रमोशन जनरली केलं जातं. तर त्याला म्हणतात क्लोज प्रमोशन. म्हणजे काही अशा पोस्ट असतात की त्या ठिकाणी प्रत्येक एम्प्लॉईचं प्रमोशन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर हे झालं ओपन प्रमोशन आणि क्लोज प्रमोशन. सो फ्रिक्वेंटली कंपनीज फॉलोज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ द सिस्टीम, मल्टिपल चेन प्रमोशन, ड्राय प्रमोशन, हॉरिझॉन्टल प्रमोशन अँड व्हर्टिकल प्रमोशन. तर मल्टिपल चेन प्रमोशन काय असतं? मल्टिपल प्रमोशन प्रोव्हाइड फॉर अ सिस्टेमिक लिंकेज ऑफ each position to several others. Such promotions identify multi-promotional opportunity through the clearly defined avenue of approach. म्हणजे मल्टिपल चेन प्रमोशन काय असतं की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एक सिस्टेमिक लिंकेज तयार केला जातो की या पोझिशनमध्ये एखादा एम्प्लॉई आहे, तर त्याला प्रमोट करायचं आणि त्या पोझिशनला जो त्याच्या खाली जो एम्प्लॉई राहणार त्याला प्रमोट करायचं. तर याला आपण म्हणतो मल्टिपल चेन प्रमोशन्स. Then dry promotions. Dry promotions are those that are given in lieu of increase in compensation. म्हणजे कंपेन्सेशन वाढवायचं आहे त्यासाठी जे आपण प्रमोशन दिलं जातं, तर त्याला म्हणतात ड्राय प्रमोशन. म्हणजे त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या बट त्याची सॅलरी वाढली नाही. एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला प्रमोशन केलं, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढवल्या, त्याचं हायर स्टेटस झालं, बट सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट झालं नाही, तर त्याला आपण म्हणतो ड्राय प्रमोशन. हॉरिझॉन्टल प्रमोशन. प्रमोशन्स हॅव सिमिलर काइंड ऑफ वर्क, फॉर एक्झाम्पल लोअर ग्रेड टू हायर ग्रेड विदाऊट एनी चेंज इन वर्क कंटेंट. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं वर्क कंटेंट चेंज न झालं, त्याला तेच जॉब करायचं आहे बट फक्त पोझिशन चेंज झाली, तर त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल पोझिशन ऑर हॉरिझॉन्टल प्रमोशन. Then vertical promotion, those which changes the nature of work, सुपरवायझर टू मॅनेजर. जसं आता सुपरवायझर टू मॅनेजर झाला म्हणजे त्याचा जो रिस्पॉन्सिबिलिटी असे ह्या बदलल्या, वर्किंग जे डिस्क्रिप्शन आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे, कम्प्लिटली बदललं, त्याला आपण काय म्हणू? व्हर्टिकल प्रमोशन. हॉरिझॉन्टल प्रमोशनमध्ये काय राहतं की काम आपल्याला तेच करावं लागतं, फक्त पोझिशन चेंज होतं. आणि व्हर्टिकल पोझिशनमध्ये काय होतं की काम चेंज होणार, रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा चेंज होणार, आणि त्याला आपण काय म्हणू? व्हर्टिकल प्रमोशन. तर हे होतं मल्टिपल चेन, ड्राय, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. ड्राय प्रमोशनमध्ये काय होतं? रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात बट इन्क्रिमेंट किंवा कम्पेन्सेशन वाढत नाही. तर हे झाले टाईप्स ऑफ प्रमोशन. देन मिनिंग ऑफ ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे काय असतं? ट्रान्सफर इज अ हॉरिझॉन्टल ऑर लॅटरल मुवमेंट ऑफ an employee from one job section, department, shift, plant or position to the another at some other place where the salary, status and responsibilities are usually the same. एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आहे जो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे सध्या, तर त्याची ट्रान्सफर करणं मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये किंवा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, तर त्याचे डिपार्टमेंट चेंज होणार बट त्याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी राहणार तिथे गेल्यानंतर त्या डिपार्टमेंटच्या रिगार्डिंग, तर त्या जवळपास सारख्याच राहणार. त्याची सॅलरीसुद्धा सारखी राहणार आणि त्याचं स्टेटससुद्धा सेम राहणार. सपोज एखादा असिस्टंट मॅनेजर आहे, तो या डिपार्टमेंटमधून त्याला ट्रान्सफर केलं, तर तो त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा असिस्टंट मॅनेजर म्हणून त्याची ट्रान्सफर होणार आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याला जे कंपेन्सेशन दिलं जातं ते सारखंच राहणार. त्याला आपण काय म्हणू? ट्रान्सफर. So transfer is defined as a lateral shift causing movement of individuals from one position to the another, usually without involving any kind of change in duties, responsibilities, skills needed or compensation. तर सिम्पल आहे, लक्षात आलं असणार तुम्हाला की ट्रान्सफर म्हणजे काय असतं. एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवणं, त्याचं स्टेटस, त्याची सॅलरी, ह्या सर्व गोष्टी सारख्याच राहतात, फक्त त्याची पोझिशन या डिपार्टमेंटमधून फक्त त्याला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागणार. व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रान्सफर? ट्रान्सफर का केल्या जातात? काय उद्देश असतो त्याचा? टू मीट ऑर्गनायझेशनल नीड.
म्हणजे ऑर्गनायझेशनच्या गरजा आहेत की हा पर्टिक्युलर एम्प्लॉई त्या डिपार्टमेंटमध्ये जास्त काम करू शकणार, असं जर ऑर्गनायझेशनला वाटत असणार तर ऑर्गनायझेशनच्या गरजा पूर्ण करण्याकरितासाठी तो त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर केला जाणार. किंवा जर एम्प्लॉयची गरज आहे आणि रिक्रुटमेंट सध्या ऑर्गनायझेशनला करायची नाही आहे आणि पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये जर काही व्हॅकन्सी असणार तर त्या व्हॅकन्सी बाहेरून नवीन एम्प्लॉई न घेता इंटरनल रिक्रुटमेंट करून त्याचीच ट्रान्सफर केली जातं. तर हे सुद्धा एक पर्पज आहे ट्रान्सफरचा. टू मीट द एम्प्लॉईज ऑन रिक्वेस्ट, किंवा एखाद्या एम्प्लॉईची स्वतः एक रिक्वेस्ट राहते की मला त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या सेक्शनमध्ये काम करायचं आहे, तर त्यावरून सुद्धा ट्रान्सफर केली जातो. टू युटिलाइज प्रॉपरली सर्व्हिसेस ऑफ ॲन एम्प्लॉई व्हेन ही इज नॉट परफॉर्मिंग अँड मॅनेजमेंट फील्स ही मे बी युजफुल एल्सवेअर. जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तो पर्टिक्युलर एम्प्लॉई त्याचं काम अकॉर्डिंग टू स्किल्स नसणार, किंवा त्याचं जे स्किल्स आहेत, एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचे मार्केटिंग स्किल्स चांगले आहेत बट तो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर वर्क करत असणार तर त्याचं युटिलायझेशन होणार नाही. तर त्यामुळे त्याचं ट्रान्सफर त्याला मार्केटिंगमध्येच करावं लागणार ऑर्गनायझेशनला. टू इन्क्रीज वर्सॅटिलिटी ऑफ द एम्प्लॉई, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला मार्केटिंग डिपार्टमेंटचं वर्क येतं, तो सध्या त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे पण त्याला त्याचा कामाची व्हर्सॅटिलिटी वाढवायची आहे, त्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम शिकायचं आहे, तर तो सुद्धा रिक्वेस्ट करून ट्रान्सफर करणार आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार की जेणेकरून त्याला सर्व डिपार्टमेंटचा अनुभव येणार. देन टू ॲडजस्ट द वर्कफोर्सची ॲडजस्टमेंट करण्यासाठी सुद्धा कधी कधी ट्रान्सफर केली जाऊ शकतं. टू रिप्लेस न्यू एम्प्लॉई बाय अन एम्प्लॉई हू हॅज बीन इन द ऑर्गनायझेशन फॉर सफिशियंटली लाँग टाईम, म्हणजे एखादा नवीन एम्प्लॉई आहे तर त्या एम्प्लॉईला एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनवर डायरेक्टली न ठेवता त्या पोझिशनवर जो खूप वर्षापासून आपल्याकडे एम्प्लॉई असतो त्याची त्या ठिकाणी ट्रान्सफर करायची आणि नवीन एम्प्लॉईला वेगळी पोझिशन द्यायची, हा सुद्धा एक ट्रान्सफरचा उद्देश असतो. टू पेनलाइज एम्प्लॉई ऑर ड्यू अवॉइड ट्रेड युनियन पर्टेनिंग इश्यूज, म्हणजे जर एखादा काही एम्प्लॉई आहे त्यामुळे काही युनियन इश्यूज क्रिएट होत असणार तर त्यामुळे ऑर्गनायझेशन काय करतं की त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईची पनिशमेंट म्हणून किंवा काही गोष्टी अवॉइड करण्यासाठी त्याची दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतं. तर हे झालं ट्रान्सफर. तर टाईप्स कोणते कोणते आहेत आपण ते पाहूया. इंट्रा डिपार्टमेंटल आणि इंटर डिपार्टमेंटल. आपल्याला आता शब्दावरूनच कळलं असणार की इंट्रा डिपार्टमेंटल आणि इंटर डिपार्टमेंटल काय आहे. सो विदिन सेम सेक्शन ऑफ द सेम डिपार्टमेंट अँड इफेक्टेड विदाऊट इश्यू ऑफ एनी ट्रान्सफर ऑर्डर, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला त्याच पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर करणं, म्हणजे एखादा एम्प्लॉई या पोझिशनला आहे त्याला दुसऱ्या पोझिशनला लगेच तिथे ठेवणं विदाऊट एनी ऑर्डर, त्याला कोणत्याच ऑर्डरची गरज लागणार नाही, त्याला आपण काय म्हणू इंट्रा डिपार्टमेंटल ट्रान्सफर. आणि नेक्स्ट आहे इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर फ्रॉम वन डिपार्टमेंट टू अनदर डिपार्टमेंट बाय म्युच्युअल कन्सल्टेशन, म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे तर त्या डिपार्टमेंटमधला एम्प्लॉई इकडे आणणं आणि इकडला एम्प्लॉई तिकडे नेणं, त्याला आपण काय म्हणू इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर. तर हे आहेत दोन प्रकार ट्रान्सफरचे. देन द डिमोशन. डिमोशनमध्ये काय असतं, प्रमोशनच्या अपोजिट असतं डिमोशन. डिमोशन म्हणजे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचं जे स्टेटस असतं हे कमी होणं ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे त्याला सध्या ज्या पोझिशनला काम करत आहे त्याच्या खालच्या पोझिशनला पुन्हा आणणं, त्याला आपण काय म्हणतो डिमोशन्स. डिमोशन हॅज बीन डिफाईन्ड ॲज असाइनमेंट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल टू अ जॉब ऑफ लोअर रँक अँड पे युज्युअली इन्व्हॉल्विंग लोअर लेवल ऑफ डिफिकल्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं तो सध्याच्या पोझिशनला आहे त्या पोझिशनपासून त्यापेक्षा लो रँकमध्ये त्याला डिमोट करणं, त्याला आपण काय म्हणतो डिमोशन. डिमोशन सर्व्स ॲज अ युजफुल पर्पज इन द सेन्स दॅट दे कीप द एम्प्लॉईज अलर्ट अँड अलाइव्ह टू देअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटीज. जर एखाद्या एम्प्लॉईचं डिमोशन झालं
तर जे अदर एम्प्लॉईज राहणार ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्या एम्प्लॉईज जे वर्क आहे तर ते वर्क ते रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटीज ज्या आहेत ह्या व्यवस्थित करणार. कारण त्यांना माहिती राहतं की जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केल्या नाहीत आणि आपल्या ड्युटीज केल्या नाहीत पूर्ण, तर डिमोशन होऊ शकतं. तर हे सुद्धा एक डिमोशनचा युजफुल पर्पज आहे. सो कॉजेस ऑफ डिमोशन: व्हेन डिपार्टमेंट्स आर कंबाईन्ड, बॉसेस आर ऑफन रिक्वायर्ड टू एक्सेप्ट लोअर लेवल पोझिशन सिन्स जॉब्स आर इलिमिनेटेड. म्हणजे जेव्हा एक डिपार्टमेंट ह्या कंबाईन असतात आणि जे बॉस आहे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे, यांना काय असतं रिक्वायर्ड की लोअर लेवल पोझिशन एखादा एम्प्लॉई आहे पर्टिक्युलरली, आणि त्या कंबाईन डिपार्टमेंटमध्ये जर बॉस थोडासा रियूड असणार किंवा जास्त स्ट्रिक्टली असणार, तर त्या कंडिशनमध्ये जो एम्प्लॉई आहे हा लोअर लेवलला जाण्यासाठी तयार राहणार. कारण त्याला त्या पर्टिक्युलर बॉसच्या अंडर काम करायचं नसतं, म्हणून तो ॲक्सेप्ट करणार लोअर लेवल पोझिशन. देन इनॲड्युकेसी ऑन द पार्ट ऑफ एम्प्लॉईज इन टर्म्स ऑफ जॉब परफॉर्मन्स, ॲटिट्यूड अँड केपेबिलिटी. तर इनॲड्युकेसी ऑफ पार्ट ऑफ एम्प्लॉई म्हणजे एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आहे, त्याचा जॉब परफॉर्मन्स, त्याचा ॲटिट्यूड किंवा त्याच्या कॅपेबिलिटी अकॉर्डिंग टू द जॉब डिस्क्रिप्शन जर नसणार, तर त्याचं डिमोशन केलं जातं. किंवा एखादा एम्प्लॉई आहे त्याचं एज जास्त झालेलं आहे. व्हेन ओल्डर एम्प्लॉईज आर अनएबल टू ॲडजस्ट ॲज पर द चेंज इन टेक्नॉलॉजी. जर नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि पर्टिक्युलर एम्प्लॉईला जर त्या टेक्नॉलॉजिकल चेंजेसमध्ये ॲडॉप्ट करता नाही आलं तरी सुद्धा डिमोशन केलं जाणार. जसं की आता जे एम्प्लॉई आहेत ज्यांचं एज मोर दॅन 50 आहे, तर त्यांना जे नवीन आलेलं आहे की डेटा आपल्याला जो काही ऑनलाईन द्यायचा आहे, तर ऑनलाईन डेटा देताना जे एम्प्लॉई आहेत जे 50+ एज आहे, तर त्यांना डिफिकल्टी होणार की हे जे नवीन टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत, ऑनलाईन डेटा फिलिंग कशी करायची. तर ह्या गोष्टी जे एम्प्लॉई आहेत, एजेड एम्प्लॉई आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही राहत, त्यामुळे त्यांचं डिमोशन केलं जाऊ शकतं. देन हेल्थ ऑर पर्सनल रिझन्स. काही पर्सनल रिझन किंवा हेल्थ रिझनसुद्धा राहू शकतात की त्यामुळे तो पर्टिक्युलर एम्प्लॉई त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी ऑर ड्युटीज पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे सुद्धा डिमोशन केलं जातं. डिमोशन इज ऑल्सो यूज्ड ॲज अ डिसिप्लिनरी मेजर. जर एखादा एम्प्लॉई आहे त्याला जर पनिश करायचं आहे तरी त्यासाठी सुद्धा डिमोशन केलं जाऊ शकतं. देन सेपरेशन मीन्स सिजेशन ऑफ सर्व्हिसेस, म्हणजे सर्व्हिसेस पूर्णपणे बंद करणं किंवा थांबवणं विथ ऑर्गनायझेशन फॉर वन ऑर अदर रिझन. म्हणजे किंवा कोणत्याही एका कारणासाठी किंवा खूप वेगवेगळ्या कारणासाठी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमधून आपण काम बंद करणं, त्याला आपण काय म्हणतो सेपरेट होणं. द एम्प्लॉई मे बी सेपरेटेड फ्रॉम HR पेरोल ड्यू टू रेजिग्नेशन, डिस्चार्ज और डिसमिसल, सस्पेन्शन अँड रिट्रीचमेंट, ले ऑफ. म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे हा सेपरेट होतो, पण कसा होतो, त्याचे वेगवेगळे कारण कोणते असतात, तर रेजिग्नेशन, डिस्चार्ज और डिसमिसल, सस्पेन्शन अँड रिट्रीचमेंट. आता आपण डिटेलमध्ये पाहूया की सेपरेशनचे वेगवेगळे कारणं कोणते आहेत. तर पहिलं आहे रेजिग्नेशन मे बी पुट इन व्हॉलंटरी बाय एम्प्लॉई ऑन द ग्राउंड ऑफ हेल्थ, बेटर अपॉर्च्युनिटीज एल्सवेअर और माल ॲडजस्टमेंट ऑफ विथ कंपनी पॉलिसीज. म्हणजे एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आहे, जर त्याला काही त्याचे हेल्थ इश्यू असणार किंवा त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये बेटर अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काही कंपनी पॉलिसीसोबत त्याचे इश्यू असणार, तर तो काय करणार, रिझाईन करणार पर्टिक्युलर कंपनीमध्ये. तर हे झालं एक सेपरेशनचं कारण. त्यानंतर आहे डिस्चार्ज. सो डिस्चार्ज इन्व्हॉल्व्स परमनंट सेपरेशन ऑफ ॲन एम्प्लॉई फ्रॉम द पे रोल फॉर व्हायलेशन ऑफ कंपनी रूल. एखादा ऑर्गनायझेशनमधला एम्प्लॉई आहे, त्यांनी जर काही ऑर्गनायझेशनचे रूल्स फॉलो केले नाहीत किंवा व्हायलेशन केलं काही रूलचं, तर त्याला सेपरेट केलं जाणार, त्याला आपण म्हणू डिस्चार्ज. देन डिसमिसल. A dismissal is termination of services of an employee by the way of punishment for some
misconduct or some unauthorized or prolonged absence from duty. जर एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आहे तो खूप दिवसापासून कंपनीला न सांगता जर जॉबवरच आलेला नाही तर त्या एम्प्लॉईला कंपनी डिसमिस करणार. किंवा एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई आहे अकाउंट सेक्शनमध्ये, त्याने जर काही अकाउंट रिलेटेड फ्रॉड केले असणार किंवा काही करप्शन केलं असणार तर त्याला सुद्धा परमनंटली डिसमिस केलं जाऊ शकतं. तर हा सुद्धा एक प्रकार आहे सेपरेशनचा. देन सस्पेन्शन. सो इट मे बी अवॉर्डेड ड्युरिंग इन्क्वायरी इज बिंग कंडक्टेड. ड्युरिंग सस्पेन्शन एम्प्लॉई गेट सबसिस्टन्स अलाउन्सेस. म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे, जर त्यावर काही आरोप असणार आणि त्या आरोपावर जर कारवाई सुरू असणार तर अशा वेळी त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला सस्पेंड केलं जाऊ शकतं त्याचं पूर्ण इन्क्वायरी होईपर्यंत. आणि इन्क्वायरी होईपर्यंत त्याला काही जे चार्जेस आहे सबसिस्टन्स अलाउन्सेस हे कंपनी प्रोव्हाइड करणार. देन द लास्ट इज रिट्रीचमेंट. परमनंट टर्मिनेशन फॉर इकॉनॉमिक रिझन ऑफ द ऑर्गनायझेशन. In the Industries Dispute Act 1947 defines retrenchment as the termination by the employer of services of workmen for any reason. म्हणजे एखादा एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईचं विदाऊट एनी रिझन जर त्याला टर्मिनेट केलं जातं तर त्याला काय म्हणतात, रिट्रीचमेंट. कधी कधी काय होतं, गव्हर्मेंट आता जसं की लॉकडाऊन झालेलं आहे, लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि बंद पडल्यामुळे काय झालं की प्रोडक्शनच बंद झालं. आणि प्रोडक्शन बंद झाल्यामुळे एम्प्लॉई आपापल्या सध्या घरी किंवा गावी गेलेले आहेत. तर त्यामुळे काय केलेलं आहे की ऑर्गनायझेशन त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला सॅलरी तर देणार नाही, कारण ते सध्या वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहेत. तर अशा कंडिशनला काय करतं कंपनी, त्यांचे जे वर्किंग एम्प्लॉई आहे यांना कमी करतं किंवा जे सध्या वर्कफोर्स आहे या वर्कफोर्समध्ये 50% कमी करतं. तर ते कंपनीच्या पॉलिसीमध्येच आहे. तर त्या अकॉर्डिंग ते रिट्रीचमेंट करतात. म्हणजे कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत हे कामावरून कमी करतात. तर त्याला म्हणतो रिट्रीचमेंट. तर सेपरेशन कसं कसं पाहिलं आपण, रेजिग्नेशन दिलं जातं, पर्टिक्युलर एम्प्लॉई डिस्चार्ज होतं म्हणजे व्हायलेशन जर केलं तर, डिसमिसल परमनंटली टर्मिनेशन, सस्पेन्शन एखादी एन्क्वायरी सुरू असणार तर, आणि रिट्रीचमेंट म्हणजे कंपनी न सांगता एखाद्या एम्प्लॉईला कामावरून कमी करतं. तर त्याला आपण म्हणतो रिट्रीचमेंट. रिट्रीचमेंटमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, अ 3 months नोटीस इन रायटिंग नीड्स टू बी गिवन टू द एम्प्लॉई अँड वेजेस इन लिव्ह ऑफ सच नोटीस. म्हणजे जेव्हा एखाद्या एम्प्लॉईला, आता त्यांना पर्टिक्युलरली 50% एम्प्लॉई कामावरून कमी करायचे आहेत. जर 100 एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये काम करतात आणि 50 एम्प्लॉईला त्यांना कामावरून कमी करायचं आहे, तर त्या 50 एम्प्लॉईला 3 month आधीच त्यांना नोटीस द्यावी लागणार आणि त्या 3 monthचं पेसुद्धा द्यावं लागणार. आणि त्यानंतर ते त्या एम्प्लॉईला कामावरून कमी करू शकतात. हे अकॉर्डिंग टू इंडस्ट्रीज डिस्प्यूट ॲक्ट 1947 आहे. असं मेन्शन केलेलं आहे ॲक्टमध्ये की जर एम्प्लॉईला कमी करायचं आहे कामावरून तर त्या एम्प्लॉईला 3 month आधीच नोटीस द्यावी लागणार आणि त्या 3 monthची सॅलरीसुद्धा द्यावी लागणार. तर हे झालं सेपरेशन. तर आज आपण पाहिलं की प्रमोशन कशाला म्हणतात, ट्रान्सफर, डिमोशन आणि सेपरेशन. सो थँक्यू अँड थँक्यू फॉर जॉईनिंग द ऑनलाईन सेशन.